हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक। आज आपण बनवणार आहे पालक राईस, याला पालक पुलाव म्हणा किंवा पालक भात म्हणा। तर आता आपण गरम पाणी आहे घेतले, गरम करून घेतले पाणी आणि उकळत्या पाण्यात असं आपण स्वच्छ धुवून घेतलेले पालकची पानं आहेत ही यामध्ये शिजवून घ्यायची आहेत। हे बघा, हे यामध्ये असं शिजवून घ्यायचं आहे। वा, हे बघा असं शिजलेलं आहे हे। आणि हे आता बर्फाच्या पाण्यामध्ये हे शिजल्यानंतर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण ग्रेव्ही वगैरे ह्याची बनवतो त्याचा असा काळपटपणा येत नाही त्याला। थंड पाण्यात एकदम बर्फाच्या टाकून घ्यायचं हे आणि हे असं छान राहतं। पालक इज अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन अँड मिनरल, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना हा भात नक्की करून घाला। राईस इज हेल्दी, पालक पण हेल्दी आहे, तर लहान मुलांना हे नक्की करून द्या। आता हे थंड पालक झालेला आहे, त्यामध्ये मिक्सरमध्ये आपण आता ह्याची ग्रेव्ही करून घेऊया। हे मिक्सरच्या भांड्यात असं त्याचं पाणी काढायचं पूर्ण आणि ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊया। आता ह्याची ग्रेव्ही बघा, याचा कलर किती छान ग्रीन राहिला आहे बघा, एकदम फ्रेश ग्रीन राहिला कलर बर्फाच्या पाण्यामुळं। आता भाताला आपण फोडणी देऊया, त्यामध्ये थोडंसं तेल घाला। इथं तूप जरी वापरलं तरी चांगलं आहे तूप। आता ह्या तेलामध्ये तेल तापल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। आता हा कांदा गोल्डन ब्राऊन पण नाही, अगदी थोडासा भाजीपर्यंत तेलात ठेवायचा। आणि आता त्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पानं आणि त्यामध्ये 1-2 हिरव्या मिरच्या आहेत, या अशा तुकडे तुकडे केले त्याचे, आणि 5 ते 6 पाकळ्या लसूण चॉप करून टाकलेले आहेत यामध्ये। आता हे पूर्ण तेलामध्ये सगळं भाजून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये मी हिरवा वाटाणा घालते, तुम्हाला हिरवा वाटाणा नको असेल तर स्किप करा, तुम्हाला बाकीच्या आणखी भाज्या हव्या असतील तर आणखी टाका, काही प्रॉब्लेम नाही। हे बघा, इथं हे पण भाजून घेतलं मी तेलामध्ये। आणि आता यामध्ये तांदूळ ॲड करूया। तांदूळ तुम्ही कोणताही घ्या, मी इथं बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे। सडसडीत होतो भात, त्यामुळे मी भिजवून थोडासा तांदूळ यामध्ये ॲड केला आहे। हा तांदूळ चांगला तेलात आपण भाजून घेऊया आणि यामध्ये आता ग्रेव्ही घालूया, आपण जी पालकची ग्रेव्ही बनवून ठेवली होती। हे बघा, अशा पद्धतीनं जर तुम्ही बर्फाच्या पाण्यात पालकची पानं नाही ठेवली तर ही काळी पडू शकते, असा हिरवा गार असा कलर राहणार नाही याला, तर ते फक्त लक्षात ठेवा। आता हे पण आपण चांगलं भाजून घेतले आणि आता त्यामध्ये जितकं तांदूळ घेतलंय त्याच्या दुप्पट मी पाणी ॲड केलं इथं। आणि आता यामध्ये गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता, गरम मसाला घाला, किंवा मी इथं बिर्याणी मसाला वापरला आहे। बिर्याणी मसाला माझ्या सगळे खडे मसाले आहेत, त्यामुळे मी कोणताच वेगळा मसाला दुसरा घातला नाही। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि हे असं मस्त मिक्स केलं यामध्ये। आणि आता याला टोपण लावून 1-2 ते 3 शिट्ट्या देऊया, म्हणजे आपला भात तयार होईल। पालक भात बनवून तयार आहे। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, लहान मुलांना हा भात नक्की खायला द्या। भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।